पुढची बातमी पाहूया। ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुखांवरती चाकून हल्ला करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर मधली ही घटना आहे। कृष्णा राठोड यांच्यावरती मध्यरात्री चाकून हल्ला करण्यात आला। दोघेही यामध्ये जखमी झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्यासोबत आहे। विजय, कोणत्या कारणावरून आणि कोणत्या वादातून ही घटना घडलेली आहे, काय माहिती आहे? सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली आहे। मात्र हल्ला का केला हे अद्यापही समजू शकलं नाही। ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख कृष्णा राठोड हे मध्यरात्री त्यांची हॉटेल बंद करून घरी जात असताना अचानक तिघा जणांनी दुचाकीवरून येऊन त्यांची गाडी अडवली। त्यानंतर त्यांच्यावरती थेट चाकूला हल्ला केलेला आहे। हा संपूर्ण प्रकार जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेला आहे। आता या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस सध्या या आरोपीचा शोध घेत आहे। नेमका हल्ला कशामुळे झाला, का झाला याचा शोध देखील आता पोलीस घेत असल्याची माहिती मिळत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटातील एका उपजिल्हा प्रमुखावरती चाकून हल्ला करण्यात आलेला आहे। उपतालुका प्रमुखावरती हा चाकून हल्ला केल्यानंतर 2 जण या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेत। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर मधली ही घटना आहे।